300 कोटींच्या जमिनीचं खरेदी खत आणि स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये. व्यवहार होता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा. तेच अजित पवार जे अवैध काम रोखणाऱ्या IPS महिला अधिकाऱ्याला फोनवरून धमकावत होते. त्याच अजित पवारांचे सुपुत्र आहेत पार्थ पवार. त्यांची मुळशी तालुक्यातल्या मौजे मुंडवामध्ये 300 कोटींच्या जमिनीची खरेदी खत नोंदणी झाली. नियमानुसार आता ज्यांनी असे व्यवहार केलेले आहेत त्यांना माहिती असेल की स्टॅम्प ड्युटीसाठी किती पैसा खर्च होतो. या 300 कोटींच्या व्यवहारासाठी 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्ष त्यांनी नाममात्र 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे. 21 कोटी रुपये कुठे आणि फक्त 500 रुपये कुठे? आता 21 कोटी रुपये माफ कसे झाले असतील तर कशासाठी झाले? राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचे तीर्थरूप आहेत म्हणून झालेत का? ते फक्त उपमुख्यमंत्री नाही आहेत, ते राज्याचे अर्थमंत्री आहेत. आणि मग 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ होतेच कशी? हा सरकारी महसूल बुडवण्याचा प्रकार नाहीये का? ज्यांची 300 कोटींचा व्यवहार करण्याची ऐपत आहे त्यांना स्टॅम्प ड्युटीचे 21 कोटी जास्त झालेत का? सरकारी योजनेमधून उद्योजक म्हणून ही सवलत दिली असेल तर मग अजित पवार शेतकऱ्यांना आयतं खायचं सवय लावून घेऊ नका असा सल्ला तुम्ही का देता? आता याही पुढे जाऊन ही जमीन जी 300 कोटींमध्ये विकत घेतलेली आहे ती जमीन 1800 कोटींची होती आणि फक्त 300 कोटींमध्ये तिचा व्यवहार कसा झाला असाही सवाल अंबादास दानवे यांनी विचारलाय. महारत्नांची जमीन लाटल्याचाही आरोप होतोय. अजूनही बरेच गंभीर आरोप आहेत. नेमकं प्रकरण काय जरा सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओ मधून. नमस्कार, मी अमोल किन्होळकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन. आपल्याला पुण्यातलं मुरलीधर मोहोळांचं प्रकरण माहितीच आहे. अजूनही ते जैन बोर्डिंगचं प्रकरण गाजतंय. प्रचंड आंदोलन उभं राहिलं आणि त्यानंतर दबाव टाकल्यानंतर जैन बोर्डिंगचा तो व्यवहार रद्द करण्यात आला. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचंही असंच एक प्रकरण बाहेर आलंय. पण हे तर त्यापेक्षाही गंभीर आहे. पार्थ पवार यांच्या अमिडिया होल्डिंग्स LLP कंपनीनं तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतली असा गंभीर आरोप होतोय. आता यावरती पार्थ पवारांचं म्हणणं आहे की आम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये. सुरुवातीला त्यांचं नेमकं काय म्हणणं हे मुद्दाम सांगितलं म्हणजे आता मी तुम्हाला नेमकं हे प्रकरण काय, आरोप काय ते जास्त कळेल. तर हा व्यवहार पार्थ पवार संचालक असलेल्या अमिडिया होल्डिंग्स LLP या कंपनीने केलाय. या कंपनीमध्ये पार्थ पवार यांचे मामे भाऊ आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे चुलत बंधू दिग्विजय पाटील यांचे पार्थ पवार पार्टनर आहेत. या कंपनीने ही जमीन कमी किमतीमध्ये घेतली असा आरोप आहे. बरं, इतक्यावरच हे प्रकरण थांबत नाही तर सरकारी धोरणाचा पुरेपूर फायदा उठवल्याचाही यामध्ये आरोप होतोय. या व्यवहारामध्ये तब्बल 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ करण्यात आलेली आहे आणि फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरत हा व्यवहार पूर्ण करण्यात आलेला आहे. यामध्ये सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या व्यवहारानंतर फक्त 2च दिवसात स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वास्तविक पाहता या व्यवहाराची फाईल ही इतक्या वेगानं कशी फिरली आणि आता त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. आता हा व्यवहार कोणत्या परिसरातला झाला तेही ऐका. पुण्यातला अत्यंत प्रतिष्ठित परिसर कोरेगाव पार्क आणि मुंडव्याचा परिसर, या परिसरात 40 एकराची सरकारी जमीन आहे. सगळे नियम धाब्यावरती बसून खरेदी करण्यात आली ही जमीन. त्यामुळे पार्थ पवार सध्या अडचणीत आलेले आहेत आणि त्यांचे वडील उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा अडचणीत आलेले आहेत. अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि प्रकरण सरकारी महसूल बुडल्याचं आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. आता या सगळ्यामध्ये अजित पवार विरोधकांच्या निशाण्यावरती आहेत. माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांना आरोपीच्या कटघड्यामध्ये उभं केलेलं आहे. उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी, जिचं भाग भांडवल 1 लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजार मूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावा. गंमत तर पुढे आहे. एवढ्यावरच हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीनं रिअल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे चक्क IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी चालवली. 1 लाखाचं भांडवल असलेल्या या कंपनीला हे कसं काय शक्य झालं तेही
महारवतनाची जमीन असताना हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावं, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचं गमक कळून येईल, असं अंबादास दानवे यांचं म्हणणं आहे. तर दुसरी बाब, सरकारी यंत्रणा ही कशी काय तत्पर झाली, कमाल झालीय. 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीनं IT पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या 48 तासात उद्योग संचालनालयानं या प्रकल्पावरची स्टॅम्प ड्युटी माफ केलेली आहे. उद्योग संचालनालयाला कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचं प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमामध्ये ही स्टॅम्प ड्युटी माफ केलेली आहे, यावरती कळस म्हणजे 27 दिवसात हा व्यवहार जिकडचा तिकडे झाला. आणि या 40 एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त 500 रुपये. फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि महारवतनाच्या जमिनी खिशात घालायच्या, हा हे अजित पवार, अजित दादा यांचा पुरोगामी महाराष्ट्र. मेवा भाऊंच्या राज्यामध्ये असं म्हणत अंबादास दानवे यांनी ही टीका केलेली आहे. आता सुषमा अंधारे म्हणाल्या की आम्ही पार्थ पवारांच्या पिताश्रींच्या राजीनाम्यापर्यंत लढू. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाकडूनच जर एवढी मोठी गोष्ट घडत असेल तर आता आपण यावरती काय बोलायचं. 21 कोटींचा महसूल बुडवणं ही सरकारची फसवणूक आहे. गोरगरिबांनी सगळे कर भरायचे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना मोकाट सोडायचं, हे वाईट आहे. पक्ष म्हणून आम्ही भूमिका घेऊ तेव्हा सळो की पळो करून सोडू. पुण्यामध्ये असा प्रकार कोणीही सहन करणार नाही. ज्या चिरंजीवांनी हे केलंय त्यांच्या पिताश्रींचा राजीनामा घेण्यापर्यंत आम्हाला लढावं लागेल, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. पार्टी विथ अ डिफरन्स असं म्हणत सत्तेत बसलेले देवेंद्र फडणवीस हे सगळं बघतायत. त्यांनी चक्क प्रतिक्रिया दिली या सगळ्यावर. आणि विशेष म्हणजे त्यांचंही म्हणणं आहे की हे प्रकरण फार गंभीर आहे. या प्रकरणाच्या संदर्भात मी सर्व माहिती मागवलेली आहे. महसूल विभाग, IGR, लँड रेकॉर्ड या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे आणि योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत. प्राथमिक चौकशीच्या आधारावरती या संदर्भात मी पुढे बोलेन. अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाहीये. प्राथमिक स्तरावरती जे मुद्दे समोर येत आहेत ते गंभीर आहेत, त्यामुळे त्यावरती योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे. आज माझ्याकडे या संदर्भात माहिती येणार आहे. ती माहिती आल्यानंतर मी शासनाची पुढची दिशा काय आणि या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील, अशी ही मुख्यमंत्री महोदयांची, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आहे. आता माझा सवाल आहे हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वसामान्य जनतेला. आपण जमिनीचा व्यवहार करतो, एखादं घर घेतो, प्लॉट घेतो, पैन जमा करून आपण काहीतरी खरेदी करतो, तेव्हा सरकारी खजिन्यात स्टॅम्प ड्युटी भरतो, टॅक्स भरतो. तुमचा कधी झालाय का माफ? मग अजित पवारांच्या चिरंजीवांचा कसा झालाय? जनतेनं आता प्रश्न विचारण्याची गरज आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या प्रकरणात कोणावरती कशी कारवाई व्हावी ते सुद्धा कमेंट करून सांगा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद.